Good morning and welcome to the Taj, one of the seven wonders of the world. आपण आता ताजमहालच्या पश्चिमी गेटला एंट्रन्सवर उभे आहोत. लेट्स मूव्ह. आपण आता पश्चिमी गेटच्या मुख्य दरवाजा आहे त्याच्यासमोर उभे आहोत. हा ताजमहल जो आहे हा यमुनेच्या किनारी चार बाग, ज्याच्या चारी बाजूनी चार बाग जी आहे त्या चारी बाजूला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ही गेट आहेत. आणि ह्या ज्या चारी बाजूला या ओऱ्या दिसत आहेत या सेम या ठिकाणी पूर्वी बाजार भरत असेल त्याच्या या ओऱ्या या ठिकाणी दिसून येत आहेत. चला. तर मित्रांनो, आता आपण या जगप्रसिद्ध अशा ताजमहल समोर आहोत. हा जो मुघल सम्राट शहाजहान या बादशाने त्याच्या प्रिय पत्नीच्या स्मरणार्थ हा बांधला. याचं बांधकाम 1632 रोजी चालू झालं ते 1653 पर्यंत, म्हणजे 21 वर्ष हे बांधकाम चाललेलं होतं. तिची पत्नी मुमताज महल तिचं तत्पूर्वी निधन जे झालं होतं ते बऱ्हाणपूर महाराष्ट्र MP मध्ये असताना झालेलं होतं. त्या बऱ्हाणपूरच्या किल्ल्यातून तिचं दफन केलं गेलं आणि त्या ठिकाणाहून पुन्हा हा ताजमहल बांधल्यानंतर या ठिकाणी तिची पुन्हा कबर बांधली गेली आणि या ठिकाणी तिचं शव पुन्हा दुसऱ्यांदा दफन केलं गेलं. तर असा हा ताजमहल जगातील एक आश्चर्य म्हणून गणला जातो. हा पूर्णपणे उत्तम प्रतीचा व्हाईट मार्बल जो आहे त्याच्यामध्ये बनवलेला आहे. हा मार्बल जो आहे हा राजस्थानातून मकरानाच्या खाणीतून आणला गेला. त्याच्यानंतर तिबेटमधून फिरोजा हा पत्थर आणला गेला. त्याच्यानंतर चीनमधून ग्रीन. तर हा ताजमहल बनवण्यासाठी जो व्हाईट मार्बल आणला गेला तो राजस्थानच्या मकराना खाणीतून आणला गेला. त्याच्यानंतर चीनमधून ग्रीन क्रिस्टल आणला गेला. तिबेटमधून फिरोजा आणला गेला. अफगाणिस्तानमधून लॅपेज आणला गेला. त्याच्यानंतर श्रीलंकेमधून नीलम आणला गेला. अशी 28 प्रकारची रत्न विविध या ठिकाणी जळवली गेलेली आहेत आणि त्याचं काम हे सोन्यामध्ये केलेलं आहे. तर पूर्वी ही जी बाग होती ही राजा जयसिंहाची बाग होती आणि शहाजहाननी त्यांच्याकडून ही बाग मागून घेतली आणि त्या ठिकाणी जयसिंहाची बाग जी आहे त्या ठिकाणी इथं पूर्वी तेजो महल म्हणून हे मंदिर असल्याचं उत्खननात सापडलेलं आहे. तर या तेजो महलच्या जागी हा ताजमहल बांधलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव तेजो महल काढून ताजमहल असं करण्यात आलेलं आहे. तर हा ताजमहल बांधण्यासाठी 1632 ते 1653 हा कालखंड आणि त्याच्यासाठी 20,000 कारागीर हे या ठिकाणी काम करत होते. साधारण हा पत्थर किंवा हा मार्बल याचे मोठमोठे वाहतुकीसाठी साधारण 1000 हत्ती वापरले गेले. इराण, सिरिया, अफगाणिस्तान, पर्शिया आणि साऊथ इंडिया या दख्खन म्हणजे इथून हे कारागीर तिथं आणले गेलेले. या पूर्ण बांधकामासाठी साधारण 3 अब्ज 20 कोटी रुपये खर्च आलेला आहे. तर असं हे आश्चर्य खरंच अद्भुत आश्चर्य आहे. त्याचे जे हे 4 मिनार आहेत हे 4 मिनार तुम्ही पाहिले असतील तर ते 4 बाजूला झुकवलेले आहेत. याचा मुख्य आर्किटेक्ट हा अहमद लाहोरी होता आणि त्यांनी याचं आर्किटेक्चर डिझायनिंग तयार केलं. हे 4 मिनार जे आहेत ते 4 बाजूला झुकलेले आहेत. त्याचं कारण असं की जर इन केस काही अर्थक्वेक किंवा काही नॅशनल कॅलॅमिटीज जर झाल्या तर त्याच्यामध्ये ते पडले तर ते बाहेरच्या बाजूला पडावेत, आतमध्ये पडू नयेत व मुख्य इमारतीला नुकसान होऊ नये. तर ही तिथं काळजी घेतली गेली आहे. याचा मुख्य टोम जो आहे याची उंची साधारण 240 फूट आहे. वरती हा जो घुमट आहे त्याच्यावरती जो अर्धचंद्र दिसतोय, अर्धचंद्राच्या वरती एक बाण दिसतोय
म्हणजे तो त्रिशूलासारखा त्याचा आकार दिसून येते. त्याच्यामुळे हे एक अत्यंत उत्तम असं सपोर्टिव्ह मॅन्युमेंट्स दिसतंय की या ठिकाणी खरंच शंकराचं प्राचीन मंदिर होतं. तर असं हे 240 फूट उंच असलेलं, चार बाजूला समान असलेलं असं हे मॅन्युमेंट्स नक्कीच अद्भुत. त्याच्याकरता याचं वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश केलेला आहे आणि जगातलं एक 7वं आश्चर्य म्हणून गणलं जातं. या ठिकाणी तुम्हाला मुख्य घुमटाच्या वरती जो कलश दिसतोय, हा कलश पूर्वी सोन्याचा होता. तो ब्रिटिश काळामध्ये काढला गेला आणि आता त्या ठिकाणी ब्रांझ मधला कळस लावलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला अर्धचंद्र चंद्राची टीक दिसते. त्याच्या पुढे एक असा ॲरो दिसतोय, तो त्रिशूलाचंच रूप धारण करतो. मित्रांनो, मुघल सल्तनत मधला 5वा बादशाह शहाजहान याचा कालखंड हा जो आहे, हा मुघल सल्तनत मध्ये सर्वोत्कृष्ट भरभराटीचा काळ समजला जातो. त्याने निर्माण केलेली स्थापत्य मॅन्युमेंट्स जगप्रसिद्ध म्हणजे ताजमहाल. हा ताजमहाल 1633 ते 1652 या कालावधीमध्ये बांधला गेला त्याच्या प्रिय पत्नीच्या स्मरणासाठी. आणि त्याचं डिझायनिंग जे आहे ते पर्शियन वास्तुविशारद अहमद लाहोरी यांनी निर्माण केलं. ते अजरामरच होऊन गेलेले 400 वर्ष झालेली आहेत या मॅन्युमेंट्सला. त्याचबरोबर याच्या दर्शनी भागात जे उर्दू पर्शियन लँग्वेजमध्ये जे श्लोक दिसत आहेत, हे पर्शियन लिपिक अमानत खान याने त्या ठिकाणी कोरलेले आहेत सोन्याच्या कोंदणामध्ये. तर हे खास विशेष आहेत. आणि त्याचबरोबर याचं दुसरं वास्तू स्थापत्य म्हणजे दिल्लीचा लाल किल्ला. तो सुद्धा त्याने त्याच कालावधीच्या दरम्यान बांधला गेलेला आहे. म्हणजे त्यांनी हे 2 उत्तम कामं त्याच्या कालखंडात सर्वोच्च काळ असताना त्या ठिकाणी केलेली आहेत. म्हणजे आता आपण ताजमहालच्या समोर आहोत या मेन गेटच्या. इथून तुम्हाला शहाजहान आणि मुमताज महल यांच्या कबरी या ठिकाणी दिसून येतील. या कबर इथं 1652 साली पहिल्यांदा मुमताज महलची कबर बांधण्यात आली आणि शहाजहानचं निधन झाल्यानंतर शहाजहानच्या मृत्यूपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्याचंही त्याच्या पत्नीच्या शेजारीच दफन करण्यात आलं आणि त्यांच्या इथं कबरी. मी मागे सांगितल्याप्रमाणे जे विविध स्टोन जगभरातून मागवले गेले, त्या स्टोनमध्ये हे पाना फुलांचे नक्षीकाम हे करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर पर्शियन लिपिक अमानत खान याने पवित्र पुराणमधील हे श्लोक या ठिकाणी चित्रित करून ठेवलेले, हे कोरलेले आहेत. शहाजहान यांच्या कबरी. कबरेच्या अंतर्भागात सुद्धा श्लोक या ठिकाणी नमूद केलेले आहेत. पाना फुलांची नक्षीकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी पहा. आणि हे सेम नक्षीकाम चारही बाजूला सेम टू सेम करण्यात आलेलं आहे. शहाजहान बादशाने मुमताज महलसाठी जे स्मारक बांधलं त्याच्या हयातीत, त्याच्यानंतर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचंही दफन या तिच्या शेजारी करण्यात आलं. तत्पूर्वी तिच्या स्मरणासाठी सुद्धा तो बादशाह पदावरून खाली गेल्यानंतर सुद्धा त्याला फतेहपूर सिक्रीच्या लाल किल्ल्यात ठेवण्यात आलं. त्याची रूम जी होती त्या रूमच्या खिडकीमधून तो रोज हा ताजमहाल पाहत असे. त्याच्यामुळं त्यांनी ती निर्मितीच तशी केली होती, त्याला त्याच कक्षामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक ताजमहाल निर्माण करण्यासाठी या ठिकाणी जागा मुकर्रर केली होती. हा यमुनेचा तीर, यमुनेच्या काठी हे बांधकाम करण्यात आलं. यमुनेचं पाणी पावसाळ्यात जरी वाढलं
तरी याची रचना ही अशी केलेली आहे, याच्या बेसमध्ये ओक लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी पाण्याचा कुठलाही धोका 400 वर्ष झालेला दिसत नाहीये. या ठिकाणी जे जोते दिसत आहेत त्या ठिकाणी त्याचं ब्लॅक मार्बलमध्ये ताजमहाल बांधण्याचं स्वप्न होतं, पण ते अपुरंच राहिलं आणि ते अर्धवट सोडण्यात आलेलं दिसून येतं. मित्रांनो, शहाजहान मुघल राजवटीमध्ये अलौकिक स्थापत्यशैली निर्माण करणारा बादशाह, तर याने अहमद लाहोरीकडून हे अद्भुत शिल्प निर्माण केलं. ते आजही साधारण 400 वर्ष होत आलेले, ते आजही सुस्थितीत अत्यंत उत्तम अवस्थेत लोकांना आश्चर्यचकित करणारं म्हणून जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असं गणलं गेलेलं हे उगाचच नाही. जगातील जगभरातील लाखो पर्यटक रोज या ठिकाणी भेट देतात. हजारो त्याच्या प्रतिमा काढल्या जातात, तरी सुद्धा त्याची आसक्ती कमी होत नाहीये. मी आजपर्यंत या ठिकाणी बऱ्याच वेळा येऊन गेलो, पण पुन्हा पुन्हा पाहावं असं हे चक्रावणारं हे शिल्प आहे आणि अत्यंत सुंदर. सकाळच्या वेळेस हे पाहणं किंवा संध्याकाळच्या वेळेस पाहणं एक वेगळाच अनुभव देऊन जातो. तर याचं जे वरचा टोम जो आहे, हा टोम उलट्या कलशासारखा आहे आणि त्याच्यावर जो चंद्र, अर्धचंद्रकोर त्या कलशावर विराजमान, हा एक त्रिशूलाचाच, हिंदू प्रतीकांचाच आभास निर्माण करतो. त्याच्यामुळे तेजोमहल किंवा ताजमहल हे नाव सार्थच वाटतं. त्याकरिता शहाजहान आणि त्याने अहमद लाहोरी करून हे निर्माण केलेलं स्थापत्य केवळ माइंड ब्लोईंग. त्याला हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ देम.